योग्य ती चौकशी झाली पाहिजे। योग्य तो त्या दिवशी जो काळ होता त्या मृत्यूचा त्याचा सविस्तर असा अहवाल आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे। कशा रीतीने ॲडमिट करण्यात आलं, त्यावेळी नेमक्या घटनाक्रम काय होता, किती वाजता ॲडमिट केलं, ट्रीटमेंट कधी कधी केली, किती वाजता तिचा मृत्यू झाला, त्या काळात डॉक्टर नेमके कुठे होते, नर्सेस सुविधा कोणकोणत्या होत्या, ऑपरेशन करण्याला दिरंगाई काही केली। आमच्या सुनील सूर्यवंशी यांनी सोनवणे यांनी त्यावेळेला सांगितलं होतं जे त्रास होत असेल तर ऑपरेशन करा, परंतु या ठिकाणी वाचली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा केली, तरीसुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं। आणि म्हणून आमचा या ठिकाणी आरोपच आहे की त्या ठिकाणी हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे आणि म्हणून त्याबाबत कारवाई झाली पाहिजे, त्यांचा गुन्हा नोंदवता आला पाहिजे, दबावाचं राजकारण होता कामा नये। या ठिकाणी आमच्या सोनवणे कुटुंब आणि माझे बांधव आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या जीविताच्या ठिकाणी धोका निर्माण होता कामा नये, याची काळजी खऱ्या अर्थानं प्रशासनाची आहे। प्रशासनाची काळजी घ्यावी, त्यांच्या जीविताला त्या ठिकाणी धोका होता कामा नये। उपोषणाला बसलेत त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न झाले पाहिजे, अन्यथा आज या ठिकाणी ते उपोषणाला बसले, आम्ही सुद्धा तालुक्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपोषणात बसू आणि न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने अतिशय गांभीर्याने लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तेवढं आम्हाला मिळावा अशा प्रकारची प्रामाणिक अपेक्षा आहे। अभी तक पुलिस ने मेरी बात की नहीं, सभी